यंगस्टर धोनीचा वाडा या टीमने मजबूत गोलंदाजी केली आणि चांगली फलंदाजी केली. त्यामुळेच प्रत्येक सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व दाखवलं आणि या मॅच मध्ये देखील तेच करण्याचा प्रयत्न करत असताना ते दिसतील की नाही हे पाहिलं जाईल. फायनल आणि अंतिमचा सामना आहे. अगदी टीम हडल करत असताना विजयाचं स्वप्न घेऊन हे संघ देखील मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. आमचे नन्हे मुन्ने खेळाडू प्लीज, तुमच्यासाठी सामना संपल्यानंतर हे मैदान खाली आहे. भरपूर तुम्ही क्रिकेट खेळा, हरकत नाही, पण सामना सुरू होऊ दे. चला मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कॉम बॉक्स मध्ये येणं मंडेटरी असणार. यंगस्टार धोनीचा वाडा टीमचा एक यंगस्टार 12th मॅन आमच्या कॉम बॉक्स मध्ये आलाय आणि SP वॉरियर्स टीमचा देखील 12th मॅन आमच्या कॉम बॉक्स मध्ये आलाय. चला SP वॉरियर्स टीमचा 12th मॅन आमच्या कॉम बॉक्स मध्ये पाठवा, ही विनंती असेल. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. 5 ओव्हरचा सामना आहे. 2 पॉवर प्लेचे षटक असतील. अंपायर जर पाहिले तर अमर वारंगे आणि त्यांच्या समेत गुरुनाथ पाटील आणि उदय तांडेल सर आपल्याला पाहायला मिळतील. खूप चांगली अंपायरिंग राहिली आहे. तिन्ही अंपायरचं कौतुक करावं लागेल. सगळ्याच बाबतीत सगळ्याच घटकामध्ये एक महत्वाची भूमिका बजावली. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते मंगेश शेळके आणि लक्ष्मण नरुटे फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. मॅन ऑफ द सिरीजची जी मोटर बाईक आहे ना, त्यामध्ये 2 खेळाडूंची चर्चा आहे. एकीकडे मंगेश, दुसरीकडे लक्ष्मण. हे 2 खेळाडू मात्र या रेसमध्ये आहेत. या रेसमध्ये कुठला खेळाडू हावी ठरेल आणि कोण होईल पहिला बायकर मॅन याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज रवींद्र आलाय. रवींद्र चौगुळे, पहिलं षटक, पहिला बॉल, फायनलचा मॅच. फुलटॉस बॉल ऑन साइडला समोरच्या दिशेने. स्ट्रोक चांगला आहे. चेंडू जातोय धनधन करत सीमारेषी पलीकडे. लक्ष्मणच्या बॅट मधून येतोय पहिल्याच बॉलवर क्रॅकिंग. फायनलच्या मॅचचा चौकार. लक्ष्मण नरुटे फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. काय स्ट्रोक लगवलाय. फुलरलेचा चेंडू. दुसरा बॉल. यावेळी देखील खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक फंबलिंग करतोय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. एक एक चूक महागात पडेल. एक एक चूक तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. एक एक चूक 365 दिवस तुम्हाला विचार करण्यास भाग पडेल. अंतिम आणि शेवटचा सामना आहे. आतापर्यंत लीग स्टेज मध्ये भरपूर चुका झाल्या आणि त्या चुकांमधून आपण सावरलो, पण आता चुकीला कुठेही माफी नसेल आणि हा अंतिमचा सामना आहे. एक धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. खोलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. खूप चांगला बॉल. अप्रतिम चेंडू रवीच्या माध्यमातून हाताळला गेलाय. अशी गोलंदाजी करणं गरजेचं आहे. धारदार गोलंदाजी. पापणी वळताना वळता बॉल अगदी स्किड झाला आणि विकेट किपर कडे जातोय. डॉट बॉलची सांगता होतीये. नन्ना मुन्ना गोलंदाज आहे रवी. फार कमी वयात आपल्या खेळाचा ठसा उमटवलाय या प्रीमियर लीग मध्ये. फटका हवेत आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. काय घडलंय. अति घाई संकटात नाही असं नेहमी म्हटलं जातं. घाई केली आणि कॅच झाली ड्रॉप. ही कॅच ड्रॉप झालीये की फायनलच्या मॅचची ट्रॉफी तुमच्या हातातून निसटली. झेल पकडावा लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा काय टेलिकास्ट. स्पोर्टेक्स लाईव्हच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झाली. 5 ओव्हरची मॅच ऑलरेडी आम्ही 3दा सांगितले, त्यामुळेच 5 षटकांचा सामना असेल. लक्षात घ्या. 2 पॉवर प्लेचे षटक असतील. इनसाइड आउट. फटका चांगला आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू फरार होतोय. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलीये
8 या आकड्यावर चांगली सुरुवात. 5 बॉलचा केस संपलाय. रवीच्या षटकामध्ये जीवनदान मिळालं. रवीच्या षटकामध्ये एक चौकार आला. त्यामुळेच धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचते. लक्ष्मण नरुटे मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये या खेळाडूची देखील चर्चा केली जाते. मंगेश शेळके या नावाचा देखील उल्लेख केला जातोय. खोलबटाप्याचा चेंडू, खूप चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगतो होतीये. टाळ्यांचा खडखडाट होतोय जसा डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकाचा केस संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 8 धावा. 8 धावा फलकावर लागलेत. प्रेक्षकांच्या नजरा पाटण तालुका धनगर प्रीमियर लीग, जे स्वप्न पाहिलं होतं असोसिएशनने, ते स्वप्न साकारत होत असताना ऑक्शन सेरेमनी अगदी दिमागदार 16 पाहायला मिळाला. त्या ऑक्शन सेरेमनी दरम्यान ज्या पद्धतीने ते ऑक्शन झालं, त्यामुळेच ही पहिली सुरुवात होती. प्रीमियर लीगची सुरुवात देखील दमदार झाली. प्रत्येक सामना हा चुरशीचा झाला. प्रत्येक खेळाडूने आपलं योगदान दिलं. प्रत्येक संघाने आणि संघ मालकाने आपलं सहकार्य केलं. आज त्याचमुळे ही स्पर्धा यशस्वी होताना दिसते. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर निलेश बोडके. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक दुसरं, पॉवर प्ले क्रमांक दुसरं हाताळत असताना 8 धावा बिनगडी बाद अशी सुरुवात झाली. एसपी वॉरियर्स टीमची बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषी पलीकडे लक्ष्मणच्या बॅट मधून येतोय षटकार. लाजवाब स्ट्रोक. लक्ष्मण नरुटे च्या बॅट मधून षटकार आलाय. आसमानी टोला. अंपायर 6 रन्स बोला. षटकार 6 धावा. सुपर टायमिंग, सुपर प्लेसमेंट. लक्ष्मण नरुटेने संपूर्ण स्पर्धा गाजवली एसपी वॉरियर्स टीम साठी आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये कन्सिस्टंटली परफॉर्मन्स केलाय. मॅन ऑफ द सिरीजची मोटर बाईक, ज्यावेळेस या बाईकवर बसू, ज्यावेळेस आपल्या नावाचा उल्लेख होईल, ज्यावेळेस आपल्याला नॉमिनेशन केलं जाईल, ज्यावेळेस आपल्याला पारितोषिक दिलं जाईल, तो आनंद आहे ना, तो जगातला सगळ्यात मोठा आनंद आहे. षटकार आलाय. निलेशच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं गेलंय. पहिल्याच बॉलवर पहिल्या इनिंगच्या पहिल्या बॉलवर चौकार आला होता मागच्या षटकातील. या षटकाची देखील सुरुवात षटकाराने झाली. 6 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. सगळ्यांचंच हार्दिक स्वागत आहे. सगळ्यांचेच योगदान आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. लक्ष्मण नरुटे सुपर बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी. निलेश बोडके गोलंदाजी ट्रॅकवर. फुल टॉस बॉल, टॉप आहे. चेंडू हवेत आहे. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. काय घडलंय? झेल पकडला जातोय आणि संपलाय. लक्ष्मण नरुटेचा खेळ. टीट फॉर टॅट. जसंच तसं उत्तर. तू शेर है तो मैं सवा शेर हूं. गोलंदाजाने केलंय. फलंदाजाला ढेर. फलंदाज बाद. टॉपेज लागली होती. मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. झेल पकडला गेलाय. लक्ष्मण नरुटे परतलाय. विकेटचं होतंय पतन. टॉपेज आपण पाहू शकाल कशा पद्धतीने झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्न नाही तर प्रयत्नाला यश येत असताना दिसतोय. पण काय कॅमेरा वर्क. सुपर. लाजवाब झेल पकडला जातोय. 30 यार्ड सर्कल मध्ये झेल पकडलाय. एक्सप्रेशन पाहायला मिळते. फुलटॉस बॉल मिस केला होता. असंच घडतं क्रिकेटमध्ये. अनेक वेळा फुलटॉस बॉलवर फलंदाज बाद होताना देखील पाहिलेत आणि यॉर्कर बॉलवर देखील षटकार मारताना देखील बॅट्समनने पाहिलेत. क्रिकेट असाच खेळ आहे. क्रिकेट तुम्हाला हसवतो, क्रिकेट तुम्हाला रडवतो. हा खेळच असा आहे की सगळं काही शिकवतो. न्यू बॅटर, न्यू कॅन्डिडेट अजय जोरे फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 1 गडी बाद 14 धावा. वेगवान चेंडू, शराचा वेध घेतलाय. काय घडलाय? 2 ट्रेन एका ट्रॅकवर, तर होईल अपघात आणि तो झालाय का
याचा प्रश्नाचं उत्तर मिळेल तो म्हणजेच फलंदाज बाद होत असताना अजय झोरेला परतावा लागेल. विकेटचं होतंय पतन. लगातारचे 2 धक्के. एकाच ट्रॅकवर 2 रेल्वे आल्यानंतर नक्कीच अपघात होतो आणि तोच अपघात झालाय. म्हणूनच एसटी महामंडळाच्या बसच्या मागे लिहिलं गेलं की अति घाई संकटात नाही. घाई का काम शैतान का होता है. आणि ते घाई केली आणि आता फलंदाजाला परतावा लागेल. फायनलच्या मॅच मध्ये या चुका तुम्हाला महागात पडतील. जिकडे बिनगडी बाद 14 होते तिकडे 2 गडी बाद 14 झालेत. 14 हा आकडा एसपी वॉरियर्स टीम साठी अपयशी ठरलाय, अपशकुन ठरलाय. 2 गडी बाद झाले, 2 धक्के याच आकड्यावर. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर रनआउट. हे झालंय या 3 बॉलमध्ये. निलेश बोडके चांगली वापसी, चांगलं कमबॅक. तेच सरारा गोलंदाजी करतोय. न्यू कॅन्डिडेट दिनेश शेळके फलंदाजीसाठी आलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. काय घडलंय. ही टीमची हॅट्रिक झाली आहे. 3 बॉलवर 3 विकेट. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर रनआउट, तिसऱ्या बॉलवर विकेट. टीमची हॅट्रिक झाली आहे. गोलंदाजाची नाहीये पण काय सेलिब्रेशन. वाह भाई वाह. यंगस्टर धोनीचा वाडा सेट ऑन अ फायर. लाजबाब खेळ करत असताना वारचा पलटवार करायला पाहिजे. पहिल्या बॉलवर वार केला होता पण धोनीचा वाडा टीमने 3 बॉलमध्ये पलटवार केला. टीमची धावसंख्या 14 वर 3 गडी बाद, 14 वर 0, 14 वर 1, 14 वर 2, आता 14 वर 3 गडी बाद. हे आहे प्रेक्षक. आणि जसजसे प्रेक्षक रात्र सरते ना तसं प्रेक्षक ऍक्टिव्ह होतात. आणि रात्रीचे प्रेक्षक जे ऍक्टिव्ह प्रेक्षक असतात ना ते फार खतरनाक असतात. चला 3 बॉलवर 3 गडी बाद. न्यू बॅटर प्रकाश शेडगे. चौथ्यावर येईल काय पण खेळाडू थांबलाय. खूप चांगले क्षेत्ररक्षण केलं जात आहे मिड विकेट रिजन मध्ये. वा बाई वा. फेकी देखील चांगली आहे. लगान चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे लगानची टीम एकत्र येते ना त्याप्रमाणे हे यंगस्टर धोनीचा वाडाचा संघ एकत्र येतोय. काय कमबॅक, काय पलटवार. अगदी वाघासारखी झेप घेतलीये या मॅच मध्ये. 15 धावा दाखल करायला लागलीत. 3 गडी बाद. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अकोटप्प्याचा बॉल बॅटची एज फ्लाय स्वीप मध्ये चेंडू जातोय. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 16 वर 3 गडी बाद. या ओव्हर मध्ये निलेशने खर्च केलेत फक्त 7 धावा आणि 2 धक्के दिलेत. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 17 धावा. 9 धावा खर्च केलेत, माफ करा. टीमची धावसंख्या 17, 17 धावा दाखल करायला लागलीत. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिलं तर 44 सांगतोय. त्यामुळेच प्रोजेक्टेड स्कोर पर्यंत पोहोचावा लागेल, अन्यथा फायनलच्या मॅच मध्ये तुम्हाला बॅकफुटला जावं लागेल. प्रकाश शेडगे, मंगेश शेळके हे 2 बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना बघा एक मेसेज आलाय डगआउट मधून की काय करावं. बॅट आलीये कानात. हलकास मेसेज आलाय की अटॅक डिफेन्स, डिफेन्स अटॅक, संयम, आक्रमण या गोष्टी आता कानावर पडल्यात. पण येणारे पुढचे चेंडू जाऊन सांगतील की मेसेज नक्की काय होता. गोलंदाजी ट्रॅकवर संजू यमकर गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना डावखोरा गोलंदाज आहे. फुलटॉस बॉल आहे. अगदी सी लिमिट ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला होता. एक धाव कंप्लीट झाली. काय घडलाय. फेकी खराब आहे पण इथे बॅकअप नाहीये. 2 वेळा फलंदाज वाचलाय. किस्मत हमेशा एक बार मिलती है और इस बार 2-2 बार इथे संधी मिळाली. जिकडे दोन्ही एंडवर फलंदाज बाद होता पण एकाही एंडवर फलंदाज बाद होऊ शकला नाही.
बघा प्रेक्षक, तुम्ही एन्जॉय करा, सेलिब्रेशन करा, पण स्पर्धेमध्ये कुठलाही गाळबोट लागणार नाही. कारण की आज ही प्रीमियर लीग नुसती असोसिएशनची नाही आहे, तुमची पण आहे. त्यामुळे सगळ्यांचं कर्तव्य आहे, प्रत्येकाची ही प्रीमियर लीग आहे, म्हणूनच या स्पर्धेला कुठलंही गाळबोट लागेल असं कृत्य करू नका. शांततेने ही स्पर्धा आस्वाद घ्या. आतापर्यंत सहकार्य केलेत, अजूनही सहकार्याची अपेक्षा आहे. शेवटचा सामना आहे, त्यामुळेच संयम राखा. जरी संघ जिंकला सेलिब्रेट करा, जरी संघ पराभूत झाला तरी देखील आपण सेलिब्रेट करा, कारण की आपल्याच परिसरातील संघ जिंकला, त्यामुळेच प्रत्येकाला प्रत्येकाचा अभिमान असणं गरजेचं आहे. म्हणूनच मी कळकळीची विनंती आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये देतोय की कोणीही या स्पर्धेला कुठलाही गाळबोट लागेल, कुठलाही कृत्य असं करू नका ज्याने या स्पर्धेला किंवा असोसिएशनला गाळबोट लागेल, ही विनंती असेल. बॅक टू क्रिकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅट्समनने बॉल मिस केलाय आणि बॉलने स्टंपला किस केलाय. फलंदाज बाद होत असताना चौथा धक्का लागतोय एसबी वॉरियर्स संघाला. फलंदाज बॅक टू द डगआउट. प्रकाश येडगेच्या विकेटचं पतन. हे प्रेक्षक आहे, हे आमचे ऍक्टिव्ह प्रेक्षक आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल पुन्हा एकदा बॉल कशा पद्धतीने संजू यमकरने हाताळला गेला. खोलवर टप्प्याचा चेंडू इनटू द ब्लॉक होल. कॉइन बॉक्स डिलिव्हरी ह्याला म्हणतात, कॉइन बॉक्स डिलिव्हरी. एखादा कॉइन ठेवून जसा चेंडू पिचिंग केला जातो ना, तसा चेंडू हा पिचिंग केलाय. खूप चांगला बॉल, यशच्यांचा वेध. चौथा धक्का लागतोय. 20 वर 4 गडी बाद. ज्यासाठी टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता, तो डिसिजन आता कुठेतरी टीमच्या अगेन्स्ट आलाय. स्टार्ट चांगला झाला होता, पहिल्या बॉलवर चौकार आला होता, असं वाटलं होतं पुन्हा एकदा 60+ धाबा पाहायला मिळतील का, पण त्यानंतर जो काही पलटवार झाला, निलेश बोडके असेल त्याच्या षटक, त्या षटकामध्ये लगातार 3 विकेट, मॅचला कलाटणी आणणारं षटक. मोमेंटम शिफ्ट झालाय मी तर म्हणेन कुठेतरी. 14 वर बिनगडी बाद होते, त्याचं 14 वर 3 गडी बाद झाले. आता 20 वर 4 गडी बाद. न्यू बॅटर किशन शेळके. किशन शेळके, मंगेश शेळके हे बॅटर पाहायला मिळते. संजू यमकर गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना. चला फिल्डर स्पीडअप करा. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. फुलटॉस बॉल, टर्न खेळाय, चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. जिंकण्याचा इरादा आहे पक्का. प्रेक्षक झाले हक्का बक्का. बॅट्समनच्या बॅट मधून आलाय लाजवाब छक्का. 6 धावा. सुपर स्ट्रोक. ज्युसी फुल टॉस वर आय एम द बॉस सांगणारा षटकार. फुल टॉस वर टोल वसूल केलाय. फुल टॉस बॉल, आडव्या बॅटने स्ट्रोक लगवलाय. किशन शेळके डगआउट मधून सेट होऊन आलाय आणि थेट पाठवलाय सीमारेषे पलीकडे. फुल टॉस बॉल ऑन साइडला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. 27 ऑन अ स्कोर बोर्ड. 5 चेंडूचा खेळ संपलाय. संजू यमकर या 5 बॉल मध्ये 10 धावा खर्च केलेत, 1 गडी बाद केलेत. मंगेश शेळके स्ट्राईक एंडवर येत असताना बऱ्याच काळानंतर मंगेश शेळकेला येथे संधी मिळते. मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये हा खेळाडूची देखील चर्चा होती. ऑन साइडला फटका चांगला आहे. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षका एक धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. काय घडलाय? गरज नसताना किशन शेळकेला परतावा लागेल. चूक झालीये. फायनलच्या मॅच मध्ये आणखीन एक रनआउट होतोय. ज्या किशन शेळकेने षटकार लगवला होता तो किशन शेळके परतलाय आणि 5वा धक्का लागतोय एसबी वॉरियर्स संघाला. गरज नसताना ह्या गोष्टी केल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. अमर वारंगे शिरवणे हे दोघे सारसोळे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27. 27 या आकड्यावर 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 27 धावा. चेक. दादा विनंती करेल, सर्व टीम्सला मी विनंती करेल दादा, 12वीच्या एक्झाम आता चालू होणार आहेत आणि स्पर्धा आतापर्यंत चांगली आली. शेवटचं म्हणजे बोलतात ना
हत्ती झाला शेपूट राहिलंय. थोडंसं काळजी घ्या दादा प्लीज. आपल्या कोणत्याही वागणुकीमुळे स्पर्धेला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या. एन्जॉय करा, तुमचा तो हक्क आहे. फक्त आवाज बिल्डिंग पर्यंत जाईल आणि तिथून कंप्लेंट येईल असं करू नका दादा. भरपूर सगळ्यांनी मेहनत केली आहे. तुम्ही नक्की एन्जॉय करा. शेवटी फायनल झाली की वेळ तुम्हाला देणार तेव्हा मजा करा, लोळा, मस्तपैकी एन्जॉय करा. पण आता सर्वांनी थोडंसं मॅचचा आनंद घ्या. थँक्यू. चला 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 28 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. इथे ऑफस्टमच्या बाहेर अंपायर आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय रवी चौगुले. गोलंदाजी ट्रॅकवर हा यंगस्टर खेळाडू, युवा खेळाडू आहे. 17 वर्षाचा खेळाडूने सगळ्यांना खतरा दाखवलाय. फटका चांगला आहे. टॉप एज लागलाय. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. बघता बघता चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये टर्न होतोय. मिळेल फक्त सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. टीमची धावसंख्या 30 आकड्यावर. 30 धावा दाखल करायला लागलेत. आडव्या बॅटने पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक 4 हाताळत असताना चांगली गोलंदाजी सुरू आहे. रवी चौगुले गोलंदाजी ट्रॅकवर. पहिले षटक देखील खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं होतं. रवी चौगुलेने या यंगस्टर युवा गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. रवीमध्ये अडथळा येतोय. डेड बॉलची सांगता होत असताना शेवटचे 2 षटक बाकी आहेत, त्यामुळे धावा होणं गरजेचं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. सॉफ्ट डिसमिसल. विकेटचं पतन होत असताना परतावा लागेल. फलंदाज आपण पाहू शकाल रमेशला परतावा लागेल. 6वा गडी गारत होते. 6 गडी बाद एसपी वॉरियर्स टीम बॅकफुटला गेली आहे. प्रत्येक बॅटर हा हवे स्ट्रोक खेळण्यासाठी इथे मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, पण इथे हवेत नाही तर षटकाराच्या बाहेर तुम्हाला माराव्या लागतील. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय अंकुश. यावेळी देखील चेंडू हवेत आहे. कमी गतीचा चेंडू अगदी फिंगर रोल केले होते. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना चांगले क्षेत्ररक्षण केलं जात आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 आकड्यावर. 32. 1 शॉटचा इशारा आलाय म्हणजेच 31 धावा. धावा घेत असताना पॉपिंग क्रीज क्रॉस केली नाहीये, त्यामुळेच 1 शॉटचा इशारा. 31 धावा दाखल करायला लागली. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना यावेळी देखील बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवल्याच असताना एक धाव तर कंप्लीट झाली. बघता बघता दुसरी धाव देखील तितकाच वेगाने पूर्ण करत असताना तिसरी धाव देखील होईल का त्यासाठी प्रयत्न केला जातो आणि तिसरी धाव देखील पूर्ण होतीये. खराबपैकी प्रेशर 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 आहे. फायनलच्या मॅचचा प्रेशर. प्रेशर में कोई निखरते कोई बिखरते आणि इथे बिखरत असताना फिल्डिंगचा सध्याच्या घडीचा परफॉर्मन्स इतका चांगला झाला नाही एसपी वॉरियर्स टीम कडून. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 ऑन स्कोरबोर्ड. 34 धावा दाखल करायला लागलीत.
4 षटकांचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 34 या आकड्यावर. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. विठ्ठल झोरे फलंदाजीसाठी आलाय. अंकुश शेळके, प्रकाश शिडगी ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. शेवटची ओव्हर आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिलाच बॉल ताणून मारलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, कॅच होते, ड्रॉप. काय घडलाय? चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि इथे अति घाई. फायनलच्या मॅचचा प्रेशर आहे ना, ते कुठेतरी तुम्हाला हातबळ करताना दिसतोय. ह्या प्रेशर मध्ये काय करावं हेच कळत नाही. हे प्रेशर हे वाक्य आहे ना, भल्या भल्यांना घाम सोडतो. आणि ते तेच झालंय की प्रेशर मध्ये गरज नसताना देखील थ्रो केला जातो, गरज नसताना देखील हिट केला जातो. त्यामुळेच एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा, जेवढ्या धावा तुम्ही एक्स्ट्राच्या स्वरूपात ओव्हर थ्रोच्या स्वरूपात तुम्ही खर्च कराल ना, तितक्याच धावा तुम्हाला करायचे आहेत. त्यामुळेच फायनलच्या मॅच मध्ये 40+45+ धावा झाल्या तरी त्या धावा होणं इतकं सोपं नाहीये. त्यासाठी तुम्हाला देखील कष्ट करावे लागतील. करा कष्ट, नाहीतर व्हाल नष्ट. त्यामुळेच कष्ट करावे लागतील. पहिल्याच बॉलवर 3 धावा आल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 37. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. आमचे सगळेच प्रेक्षक फार एक्साइटेड झालेत. यावेळी देखील चांगला स्ट्रोक लगवला जातोय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फंबलिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्रेशर, पण धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 38. 38 धावा फलकावर लागलीत. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटचे 4 बॉल मध्ये किती धावा येतील त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. पाटण तालुका धनगर प्रीमियर लीगचा घमासान अंतिम आणि शेवटचा सामना रंगताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली पोचेल का? तोपर्यंत 1 धाव आणि बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना या 1 धावाला 2 धावांमध्ये कन्वर्ट केल्या जातात आणि 2 ला 3 मध्ये कन्वर्ट केल्या गेल्यात ना, या धावा फार महत्वाच्या असतील. टीमची धावसंख्या 40 वर. शेवटचे अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 40+ धावा झाल्यानंतर किरण सर, सतीश सर, इतक्या सोप्या धावा नाही ते चेस करणं. फायनलचा प्रेशर, प्रेशर मध्ये काय होईल, कोण निखरेगा कोण बिखरेगा. आणि 2 मित्र ज्या पोझिशन मध्ये बसलेत ना, चला सामना स्पीडअप करा. थकावट जाणवते. फायनलच्या मॅच मध्ये 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 40 धावा फलकावर लागलेत. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल. कॅच ड्रॉप होते. आणखीन 2 धावा मिळतील. बघा, चित्याच्या चपाईने 2 धावा. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला मोठे मोठे डॅमेज करून जातील आणि फायनलच्या मॅच पासून तुम्हाला दूर घेऊन जातील. भरपूर चुका झाल्यात यंगस्टार ढोणीचा वाडा टीम कडून. या चुका तुम्हाला 365 दिवस आठवण करून देतील की या सिच्युएशनला माझ्याकडून जेल सुटला होता, या सिच्युएशनला माझ्याकडून ओव्हरथ्रो झाला होता. आणि जे स्वप्न पाहिलं होतं, ज्या स्पर्धेसाठी वर्षभर वाट बघितली होती, त्याच्या फायनलमध्ये पोचून आम्ही फायनलचा सामना जिंकू शकलो नाही, याची खंत वर्षभर तुम्हाला जाणवेल. खोलबा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रोक लगवला जातोय. 1 धाव कंप्लीट झाली. पुन्हा एकदा फंबलिंग. दुसरी धाव होईल का? याच 2 धावा होतील. खराब क्रिकेट, खराब क्रिकेट. टीमची धावसंख्या 44. महागाईच्या जमान्यामध्ये असे धावा खर्च करणं म्हणजेच तुमच्यासाठी फार चिंतेची बाब असेल. बचत करणं गरजेचं आहे. आयुष्य असेल किंवा क्रिकेट असेल, यामध्ये धावा बचत करणं किंवा आयुष्यामध्ये पुंजी बचत करणं हे फार महत्वाचं ठरतं. अंकुश शेळके अक्षरशः
मांडी घालून बसलाय, कारण की इतका डबल टिबल धावा आतापर्यंत पाहायला मिळाला. मागच्या 5 चेंडूमध्ये काय घडलं तर पहिल्या बॉलवर 3 धावा आल्या, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर डबल आला, त्यानंतर पुन्हा एकदा डबल आला आणि पाचव्या बॉलवर देखील 2 धावा आल्यात. म्हणजेच या 5 बॉलमध्ये 10 धावा आतापर्यंत आल्यात. टीमची धावसंख्या 44 आकड्यावर. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल आहे. मी सगळ्यांचे आभार मानतोय. पाटण तालुका धनगर प्रीमियर लीगचे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांचे आभार. शेवटच्या बॉलवर देखील येतील 2चा फटका. कॅज्युअल क्रिकेट खेळलाय आणि तिसरी धाव देखील होईल का, तोपर्यंत असं झालं होतं की अंकुश शेळके आता पडेल, इतका तो थकलाय. आणि अशा तऱ्हेने 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 46 आकड्यावर. 47 धावांचं टार्गेट उभं केलंय बॅटिंग करत असताना एस पी वॉरियर्स टीमने. आणि बघूया या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने यंगस्टार धोनीचा वाडा या धावांचा पाठलाग करतोय आणि या धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील. फायनलचा सामना कोण जिंकेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि पाटण तालुका धनगर क्रिकेट असोसिएशनचा कोण होईल बायकरमॅन याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष आहे. या स्पर्धेमध्ये मला सहभाग घेतला, या स्पर्धेमध्ये मला चान्स दिला त्याबद्दल अध्यक्ष असेल, उपाध्यक्ष असेल, संपूर्ण कमिटी टीम असेल, आमचे समालोचक सतीश सर असेल, किरण सर असेल, मी सगळ्यांचेच आभार मानतो. आमचे स्कोरर, आमचे लाईट अपडेटर्स, आमचे डीजे मास्टर, या सगळ्यांचेच आभार मानतोय. आणि या स्पर्धेतून माझा प्रवास इकडेच संपला. असंच प्रेम, अशीच माया आणि असाच सहकार्य आणि असाच विश्वास माझ्यावर ठेवा, त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचंच मनपूर्वक आभार मानतो. या स्पर्धेतून प्रवास संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पाटण तालुका धनगर प्रीमियर लीग. धन्यवाद. अध्यक्ष मी विनंती करेल सन्मान करूयात. विघ्नेशजी मडवी सर, मी विनंती करेल आपला सन्मान आम्ही करत आहोत अध्यक्षांच्या शुभ हस्ते. खूप छान. आणि मराठी भाषा कशी असते, मराठी भाषेमध्ये आपण पाहिले तर तंतोतंत मराठी भाषा शब्दाला शब्द जोडून कशा पद्धतीने प्रेक्षकांना खेळवत ठेवायचं या आवाजानं शिकवलं. पश्चिम महाराष्ट्राचा लाडका आवाज आहे हा, नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा लाडका आवाज आहे. अर्थातच विघ्नेशजी मडवी सर यांचा आम्ही सन्मान करत आहोत. थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेसाठी वेळ दिलात आणि अमूल्य वेळ दिलात आणि स्पर्धेची शोभा आपल्या वाणीनं अगदी आणखीन वाढवली, त्यासाठी आपलं मनापासून आभार. आणि सर मगाशीच बोलले की फायनल बायकरमॅन कोण होतो हे बघूनच मी जाणार आहे, त्यासाठी त्यांचा आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. वाढदिवस साजरा करतोय आपण पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून नाव ज्या खेळाडूनं कमवलं, त्याची ताकद, त्याची फलंदाजी, आणि हे नाव एका दिवसामध्ये नाही कमवलं. आज त्यांचा वाढदिवस. अर्थातच बाबू शेळके यांचा आज वाढदिवस. आणि बाबू शेळके, बाबू दादा, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू हॅपी बर्थडे. अर्थातच तुझं स्वप्न, तुझा खेळ असाच पुढे चालत राहू. अर्थातच शांतारामजी यमकर सर, द लेजंड, आपण पाहिलं तर समालोचक, आणि आमचे मुंबई पोलीस विठ्ठल शेळके, ये बाबा, दोघांचा वाढदिवस आहे. विठ्ठल शेळके, तुझंही स्वागत. बाबू शेळके, उद्या पार्टीसाठी कुठे येऊ तेवढं फक्त सांगा आणि तुमचा वाढदिवस आपण साजरा करूयात. विश यू हॅपी बर्थडे. तुम्हा दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. संपूर्ण पाटण तालुका धनगर क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं, सर्व खेळाडूंच्या वतीनं, कमिटीच्या वतीनं विश यू हॅपी बर्थडे. आणि कमिटीच्या वतीनं हा वाढदिवस साजरा केला जातोय. कॅमेरामॅन, येस, हा कॅमेरा तुमच्याकडेच. आज बर्थडे बॉय आहेत. एका बाजूला ज्यानं खाकीचं स्वप्न पूर्ण केलं मेहनतीनं, दुसऱ्या बाजूला ज्यानं क्रिकेटमध्ये नाव कमवलं पाटण तालुक्यामध्ये. दोघांनी मेहनत केली. हे नाव एका रात्रीत कमवलेलं नाहीये. दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला यश लाभलंय, तुम्हाला यश असंच लाभत जाओ. अर्थातच बाबू शेळके आणि विठ्ठल शेळके, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पाटण तालुका धनगर क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं तुमचा वाढदिवस आम्ही साजरा करतोय. विश यू हॅपी बर्थडे.
कॅमेरा आहे तुमच्यावरती, छान दिसतंय सगळे. हे काय स्क्रीनवरती फोटोवाला, आमचे फोटोग्राफर तिकडे आहेत ते, पण मोबाईलमध्ये घ्या. मी गाणं बोलतो. हा. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है. हॅपी बर्थडे टू यू बाबू, हॅपी बर्थडे टू यू विठ्ठल, हॅपी बर्थडे टू यू. आहा, हॅपी बर्थडे टू यू. विश यू हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा विघ्नेश सर, थँक्यू सो मच. चला, कोणीही जाऊ नका. विठ्ठल दादा, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. SA ची बॅट जर दोन्हीच्या वाड्या टीमची कोणाकडे असेल तर ती द्या प्लीज. तिकडे होती मगाशी SA ची बॅट आहे. दोन्हीच्या वाड्या टीमची SA ची बॅट भेटली आहे. विश यू हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा. हा कॅमेरा आहेच, इकडेच आहे. येस. संपूर्ण कमिटीच्या वतीनं, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व कमिटी, जे बॅनर आमच्या मागे आहेत, सर्व कमिटीच्या वतीनं तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हा दोघांना विश यू हॅपी बर्थडे. SP ट्रान्सपोर्ट सचिन आहिर यांच्या माध्यमातून यंगस्टार दोन्हीच्या वाड्यासाठी 1001 रुपये, म्हणजे मला वाटतं सचिन आहिर साहेबांनी कोणाला नाराज नाही केले. दोन्ही टीमच्या संघ मालकांना 1,000 रुपयाचा प्राइज दिला आणि मानाचा जो 1 रुपये असतो तोही दिलाय. मॅच एडिशन आपण जातोय, जिथे आपण पाहिलं तर टार्गेट दिलं गेलं अर्थातच यंगस्टार दोन्हीच्या वाड्या टीमला 47-47. मॅच एडिशन आपण जातोय, शेवटचा काही क्षण. मॅच एडिशन आपण जाणार आहोत थोड्याच वेळामध्ये. मजा आली आज मॅचला. बऱ्याच खेळाडूंना मेहनत करावी लागली. लहान मुलांनी आज भरपूर त्रास दिलाय, व्यासपीठावर असो किंवा मैदानात असो. ज्या पद्धतीने लहान मुलांनी त्रास दिला आणि म्हणे ही देवाघरची फुलं, अशी फुलं देवाघरची, फुकट दिलं तरी घेणार नाही. मॅच एडिशन आपण जाणार आहोत. फोटोग्राफर त्यांचं आम्ही कौतुक करेल. इम्पॉर्टंट मॅच. सुरुवातीलाच आपण चर्चा केली होती शुभम की गावदेवी सानपाडा क्रीडा नगरी जर पाटण तालुका धनगर प्रीमियर लीगचं जंगल असेल तर या जंगलाचा राजा एकच. एका मैदानामध्ये 2 तलवारी नसतात, एका राज्यामध्ये 2 मुख्यमंत्री नसतात, एका मैदानामध्ये 2 राजे नसतात. राजा एकच. कोण आहे? थोडासा आराम करा, थोडासा थांबा. बोले ये किताब का एक पन्ना है, पूरी किताब अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, आगे पूरा आसमान बाकी है, रुको जरा ये तो झाकी है, पिक्चर अभी बहुत बाकी है. पहिला चेंडूवरती स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे आपका स्वागत. आइए जनाब, 6 से करेंगे आपका स्वागत. लगावलाय टोला बॅटिंग करत असताना. संजू यमकरच्या बॅट मधून धमाका. काय स्वागत केलंय. बेबी को बेस पसंद, संजू को पेस पसंद. जेवढ्या वेगानं तो चेंडू टाकणार तेवढ्या वेगानं तो बाहेर फेकून देणार. ही सुरुवात झाली. याला बोलतात धमाका. स्वॅग से करेंगे आपका स्वागत. संजू बोला 6 से करेंगे आपका स्वागत. वाह.
संजू यांच्यासाठी लक्ष्मणजी यमकर साहेब यांच्या माध्यमातून, रामचंद्रजी यमकर यांच्या माध्यमातून 3 षटकाराला, दक्षिण बुवा यांच्या माध्यमातून हॅट्रिक षटकाराला 5,555 रुपये हे प्राइस त्यांच्या माध्यमातून लावलं गेलंय. चेंडू मैदानामध्ये पोहोचवा अध्यक्ष, एक बॉक्स आमच्यापर्यंत पोहोचवा. नाही, हा मॅच बॉल नाही, हा लाईन आहे. चेंडू मैदानामध्ये पोहोचवा प्लीज. चेंडू मैदानामध्ये पोहोचवा, बॉक्स मैदानामध्ये पोहोचवा. कोणी हॅट्रिक घेतली तर SP वॉरियर्स बाबूदादा शेळके यांच्या माध्यमातून, बड्डे बॉय यांच्या माध्यमातून 3,000 रुपये. प्रेक्षकांना कॅश पकडली तर तब्बल 100 रुपयाचं प्राइज आमचे सन्माननीय दिनेश दादा शेळके यांच्या माध्यमातून. अजून कोण आहे? थोडासा वेळ आपण थांबणार आहोत आणि लगेच मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. मेडल ओव्हर झाली तर शांताराम लांबोर यांच्या माध्यमातून 1,000 रुपये. महाराष्ट्र नवनिर्माण शाखा प्रमुख. लक्ष्मण शेठ झोरे यांच्या माध्यमातून स्टेजवरती जर चेंडू आला तर तब्बल 2,000 रुपये. चेंडू येतोय, बॉक्स येतोय पूर्ण सर. नशीब. हायलाइट्स दाखवले. प्रेक्षक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बसला असाल तर बाउंड्री लाईनच्या मागे बसा प्लीज. हायलाइट दाखवली जाते सध्या, पहिल्या इनिंगची हायलाइट स्क्रीनवरती दाखवली जाते. खूप छान. स्पोर्टेक्स लाईव्ह कौतुक करेल तुमचं. अर्थातच संदीप कोकरे खूप मेहनत तू घेतोय आणि चांगली मेहनत घेत राहिला, मालक बनून राहिला नाही म्हणून यशस्वी झालायस तू. पांढरे कपडे घालून मस्त मालक बनून राहिला असता तर हे यश तुला भेटलं नसतं. आज 5,000 सबस्क्रायबर्स तुझे पूर्ण झाले, म्हणजे सर्वांचा विश्वास तुझ्या यूट्यूब वाहिनीवरती आहे. आज चांगले कॅमेरामॅन तुझ्याकडे, टेक्निकल टीम तुझ्याकडे चांगली आहे. स्पोर्टेक्स लाईव्ह खूप छान भविष्य तुमच्यासाठी आणि असंच वाटचाल तुमची राहावी. कॅमेरामॅन किंवा एखादं व्यावसायिक बनणं सोपं नसतं. स्वप्न तुम्ही बघता, त्यासाठी मेहनत करावी लागते. तू रात्रीचा दिवस करतो आणि असेच रात्रीचे दिवस करावे लागतात आणि त्यानंतर आपण एक यशस्वी उद्योजक बनतो. स्पोर्टेक्स लाईव्हला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. खूप छान अपडेट आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये घेऊन आलेत आणि पहिल्यांदा स्पर्धा आपण पाहिली तर लाईट नाईटची टेलिकास्ट करत असताना कोणतीही कमी त्यांनी सोडली नाहीये. चेंडूच्या अगदी टॉप एजला अप्रतिम विकेटचं पतन होत आहे. जावं लागेल माघारी, अगदी जाईल. बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर संजूला माघारी जावं लागेल. संजू बॅक टू डग आउट. प्रकाश येडगे, चांगली कॅच प्रकाश येडगे यांनी पकडली आहे. अप्रतिम मॅच. योगेश मैदानामध्ये दाखल होतोय. संजयनं आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला आणि त्यानंतर त्याला माघारी पाठवलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. कारण की गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर अर्थातच मंगेशची गोलंदाजी, चांगली गोलंदाजी मंगेशची. योगेशला स्ट्राईक वरती तुम्ही पाहताय. रवींद्र नॉन स्ट्रायकिंग एंडला, लेफ्ट हँडेड बॅटर. लॉफ केलाय चेंडू आपण पाहिलं तर अगदी डिक्लेअर मध्ये जाईल. नवीन चेंडू घ्यावा लागेल. नाही, कारण की आता टायमिंग जर बघितलं ना तू, 1:01 झालेत आणि आता कोणाला तिथं जाऊन चेंडू आणायला सांग तू. हाय तिथे 1,000 रुपये देतो. आता जाऊ पण ना, मॅचच्या दिशेने आपण जातोय लगेचच. फायनल मॅच, फायनल मुकाबला सध्या चालू आहे. सेकंड इनिंग पूर्वार्ध तुम्ही पाहिला, उत्तरार्धाकडे आपण जातोय. टार्गेट या मॅच मध्ये 47.
लॉफ केलाय सर बॅटनं प्रतिम फटका बेधडक सडकवरती जातो बॅटिंग करत असताना. अर्थातच प्रेक्षकानं पकडली आहे कॅच आणि अर्थातच आपण पाहिलं तर 100 रुपयाचं प्राइज असेल प्रेक्षकासाठी. या तुम्ही वा अप्रतिम स्ट्रोक. दिनेश दादा शेळके यांच्या माध्यमातून 100 रुपये प्रेक्षकाला दिले जातील. व्हॉट अ स्ट्रोक. अप्रतिम स्ट्रोक. प्रेक्षक आलाय वा प्रेक्षक वा वा व्हॉट अ कॅच यार. अप्रतिम मॅच. SP वॉरियर्सच्या माध्यमातून देखील प्राइज लावलं गेलं. आणखीन एक चेंडू हवेत खेळाडू आहे कॅचचा कॉल दिलाय कॅच निसटली आहे कदाचित चौकार जातोय पीछे देखो पीछे. काय मॅच भाऊ ही कॅच नाही सोडली आहे. कदाचित मॅच पकडण्याची संधी होती. जर बॅटिंग करणारा फलंदाज आपण पाहिलं तर योगेश जर मॅच घेऊन गेला तर ही कॅच मनाला टोचेल. ब्रेकअप परवडेल 10 वेळा पण ही कॅच नाही परवडणार. फायनल मॅच आहे. जर योगेश मॅच घेऊन गेला तर उद्यापासून दिवस मोजावे लागतील 365 दिवस. कॅचेस पकडणं गरजेचं आहे. सूर्यकुमार यादवच्या एका कॅचमुळे भारताकडे वर्ल्ड कप आला. कपिल देव यांच्या कॅचमुळे वर्ल्ड कप आला. कॅचेस विन दी मॅचेस. कॅचेस मॅच मध्ये तुम्हाला कमबॅक करून देतात. फुलटॉस इंडो लोअर फुलटॉस होता. एक सिंगल धावेसाठी जातोय जरूर. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरची ड्रामा संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 18 18 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेलेत. 18 ऑन अ स्कोर कार्ड. चांगली मॅच बनत चालली आहे. गप्पा रंगत चालली आहे. कोण असेल या स्पर्धेचा मानकरी, कोण असेल चॅम्पियन, मालिकावीर बाईक कोणाच्या नावावरती असेल, बऱ्याच चर्चा रंगलेत. चला स्पीडअप घ्या टीम. कॅच पकडली असती तर फायनल मॅच आहे गुरु आणि फायनल मॅच मध्ये केलेल्या चुका अंगलट आल्या तर त्या चुका तुम्हाला महिनाभर वर्षभर त्रास देणार. चालताना बोलताना एखाद्या चौकामध्ये चर्चा करताना किंवा जेवताना किंवा झोपताना त्या चुका तुम्हाला मनाला टोचतात. ओव्हर क्रमांक 2 कडे आपण जातोय. रमेश शेळके गोलंदाजीसाठी दाखल झालाय ओव्हर क्रमांक 2 मध्ये. रवी स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर कदाचित डिक्लेअर झोन मध्ये जाईल एका धावेसाठी. लालबागचा राजा विकास झोरे आणि प्रकाश दादा झोरे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं प्राइज असेल. वा म्हणजे लालबाग वरून देखील या मॅचचा आनंद युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घेतला जातोय. प्रत्येक विकेटला 500 रुपये. अर्थातच बर्थडे बॉय आपण पाहिले तर बाबू दादा याच्या माध्यमातून बाबू शेळके. रवी मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती एक डिक्लेअर आली आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर रमेश शेळके पहिल्या चेंडूवरती ज्या पद्धतीने चेंडू हाताळलाय दोंडीबा झोरे सरपंच यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 रुपये. रमेशला प्रत्येक विकेटला 500 रुपये. कॉमेंट्री करू जाऊया मॅचच्या दिशेनं. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली 19 या धावसंख्येवरती. इकडून पैसा तिकडून पैसा. पैसा भगवान नाहीये, भगवान से कम भी नाहीये. महत्वाचा आहे पैसा वसूल मॅच. स्क्वेअर कट फटका चांगला आहे. पॉइंट रिजन मध्ये रवीच्या बॅट मधून येतोय. दन 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 करत निघून जातोय. अंपायर सांगतेत आहे 4-4 येईल चौकार. रवीच्या बॅट मधून आलाय सनसनीत वार. काय फटका खेळला रवीनं. छोटा पॅकेज बडा धमाका आहे रवी. छोटा तीर करे वार गंभीर आहे रवी. चमकला. धोनीचा बडा टीम या गावाचं नाव नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये घेऊन आला. पाटण तालुक्यामध्ये गाजवलं हे नाव त्यानं. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही करणारे
आरामामध्ये एक सिंगल धाव. रमेश शेळकेकडे वेग आहे, गती आहे, अचूकता आहे. रमेश शेळके 4 चेंडू हाताळलेत त्यानं. संघाची धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचते. 24 धावा. चांगली मॅच. पैसा लावल्याशिवाय मॅच पैसा वसूल होत नाही. जेब में पैसा है तो पूछेगे किरण भाई कैसा है, आणि हा महत्वाचा आहे पैसा. 24 धावा. 47 धावेचं आव्हान आहे. यॉर्कर खोदून करण्याचा प्रयत्न. वाईडीस होता. चेंडू गॅदर नाही केलाय. पुन्हा आता मिस फिल्डिंग. एक सिंगल धावी ते कंप्लीट केली आहे. हाताजवळच्या धावा दिल्या जात आहेत. जिथे एक नाहीये तिथे एक धाव दिली जाते. शेवटचा चेंडू. 1 टू गो. 25 धावा. 25 ऑन अ स्कोर कार्ड. अर्धा रस्ता आतापर्यंत पूर्ण केला. 1 टू गो. 47 धावेचं आव्हान. पॉवर प्ले क्रमांक 2 चालू आहे. यानंतर पॉवर प्लेचा टाळा खोलेल. त्यानंतर सगळे खेळाडू अगदी आपण पाहिलं बाउंड्री लाईनच्या दिशेने जातील. मात्र या शेवटच्या चेंडूवरती फटका चांगला खेळून काढलाय. डिप्स कलेक्ट रिजनला. चेंडू वेगानं जातोय. खेळाडू आहे. चेंडू गॅदर केला. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न. जागा सोडले. रवी डेंजर झोन मध्ये डायरेक्ट हिट झाला नाहीये. ओ माय गॉड, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव महत्वाची आहे. रवीला स्क्रीनवरती पाहता एवढ्या कमी वयामध्ये या खेळाडूंना धोनीचा वाडा या गावाचं नाव आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हळूहळू घेऊन येतोय. तो दिवस लांब नाहीये. हा खेळाडू ग्रामीण क्रिकेटमध्ये आपलं नाव गाजवेल. 2 ओव्हरचा खेळ संपला. संघाची धावसंख्या 27. 27 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. समीकरण आम्ही सांगतो रवी. समीकरण आपण पाहिलं तर 18 चेंडू मध्ये 20 धावेची गरज. 18 चेंडू 20 धावा. बॉल टू इक्वेशन मॅच. ही फायनलचं प्रेशर खूप वेगळं असतं. 18 चेंडू 20 आहेत. मैदानामध्ये धावा थांबल्या नाहीयेत. मात्र विकेट 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 आल्या तर मॅच मध्ये धावा थांबतील. आणि अर्थातच रवी 27 धावा स्कोर कार्ड वरती. रवीसाठी हॅट्रिक चौकारासाठी प्राइज लावले. अर्थातच साहिल एंटरप्राइजेस आणि विदिशा या संघाकडून आपण पाहिलं तर विशाल रोकडे. अर्थातच साहिल एंटरप्राइजेस आणि विदिशा टीम कडून आपण पाहिले तर रवीसाठी प्राइज. हॅट्रिक चौकाराला प्राइज लावलाय. खूप छान. हॅट्रिक षटकाराला नाही तर हॅट्रिक चौकाराला हे प्राइज लावलं जात आहे. प्रत्येक षटकाराला लालबागचा राजा प्रकाश झोरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं प्राइज लावलं गेलंय. 27 धावा. चेंडू पडतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न. चिकी धाव आहे. चोरीची धाव आहे. अंपायर सांगतायत 22च्या माध्यमातून डिक्लेअर मध्ये. 17 चेंडू मध्ये आता हव्यात 19 धावा. एक धाव महत्वाची आहे. एक सिंगल धाव महत्वाची आहे. कमी गतीचा चेंडू. हाही कमी गतीचा आहे. चेंडू हातातून निसटलाय. पुन्हा एक धाव घेण्याचा प्रयत्न. नकार दिला. एकाच धावे डॉट चेंडूवरती आपण पाहतोय आराम केला जातोय. बऱ्याच चुका होत आहेत. फायनल मॅच मध्ये चुका करून चालणार नाहीये. मॅच ऑन नाही. मॅच असं नाही की संपली आहे. मॅच असं नाही की एका दिशेनं गेली आहे. पुढे घेण्याचा प्रयत्न. स्लोअर वन आहे. स्लोअर वन आहे. गती परिवर्तन. काय गोलंदाजी हाताळली आहे. कोण बोललो वेगवान चेंडू नेहमी राज्य करतो खेळपट्टीवरती. स्लोअर वन राज्य करतो आता फलंदाजाच्या मी म्हणेल की मनावरती. रवी येतोय. कानमंत्र देतोय. अनुभव देतोय. ही अच्छी बात आहे. जसे 2 डॉट आले तसा रवी आला. थोडीशी चर्चा केली. कानमंत्र दिला. कमी गतीचा चेंडू. बॅट फिरवले. आत घुमाते रहो तो दाल दाल में पात पात. आप बॅट घुमाते रहो हम डालते रहेंगे. मॅच बनत चालली आहे. येणारे चेंडू आपण पाहिले तर 14 आहेत. 19 धावेची गरज आहे. कमी गतीचा लॉफ केलाय. कॅच जर बनली तर मॅच बनतीये. विकेटचं पतन. चेंडू आपण पाहिले तर तब्बल डॉट आले. चेंडू 4 डॉट मॅच बनवली आहे. दिनेश शेळकेनं कॅच. रवीसाठी प्राइज आला हॅट्रिक षटकाराला.
परिषद याच्या माध्यमातून 1000 रुपये. मॅचच्या दिशेने आपण जातोय. पाम फायटर परशा याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर तब्बल हॅट्रिक षटकाराला 1000 रुपयाचं प्राइज आलंय. 13 चेंडूमध्ये 19 धावेंची गरज आहे. महत्वाचा चेंडू या मॅचचा. कुणाल यमकर दाखल झाला. व्हॉट अ मॅच यार. महत्वाचा चेंडू कमी गतीचा हाही चेंडू शरीराला लागतोय. विकेट किपर लेग स्लिप चेंडू पकडलाय पण एक धाव घेतलीये. डोळ्याच्या समोरून एक धाव घेतली आहे. या ओव्हर मध्ये धावा दिल्या फक्त 2, विकेट घेतली 1. ही ओव्हर मॅच बनवणारी ठरली. ही ओव्हर मॅच घडवणारी ठरली. 12 चेंडू 18 धावा, 18 धावा 12 चेंडू अशी मॅच सध्या. रवी नॉन स्ट्राईकला उभा होता. 6 चेंडू रवी नॉन स्ट्राईकला उभा. विचार कर, रवीची विकेट नाही आले पण 6 चेंडू रवीला नॉन स्ट्राईकला उभं ठेवणं म्हणजे मॅच मध्ये कमबॅक केला टीम एसपी वॉरियर्स टीमनं. तू एसपीएस वॉरियर्स टीमला हलक्यामध्ये नाही घेऊ शकत. ती फायनल मध्ये दाखल झाले कित्येक संघाला पराभूत करून, फायनल मध्ये दाखल झाले कित्येक संघाला आसमान दाखवून. ही धक्का 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 गाठ पडली फायनल मध्ये दोन्हीच्या बड्या टीम सोबत. सहजासहजी ती मॅच सोडणार नाहीये. ते पण जिंकण्यासाठी आलेत. हरणं त्यांना काय माहित नाही पण ती जंगलामध्ये असतात ही त्यांना माहिती आहे. विजय हवाय त्यांना महत्वाचा आणि विजय सहजासहजी भेटत नाही. 12 चेंडू तब्बल 18 धावेची गरज. कोणाला झोप आली नाहीये. माहिती आम्हाला झेप घ्यायची आहे. टायमिंग बरोबर 1 वाजून आपण पाहिलं तर 13 मिनिटाचं टायमिंग आहे. 1:15 झालेत. आज की शाम किसके नाम. विकेट मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू आहे. वेगाने तो चेंडू गॅदर केलाय. फेकतोय आता. एकच धावी ती कंप्लीट केली जाते. 11 चेंडू 17 धावीची गरज. रिक्स घेतली जात नाहीये. संयमानंही खेळ जिंकता येतो. बरेचसे युद्ध तलवारीच्या धारेवरती नाही तर बुद्धीच्या क्षमतेवरतीही जिंकले जातात आणि हे खरं आहे. हलक्या खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू हाताला जातोय. डॉट बॉल. एक चेंडू मॅच मध्ये कमबॅक करतोय. पहा आधी मॅच मध्ये यंगस्टार दोन्हीच्या बडा संघाच्या दिशेनं टाळ्या वाजत होत्या. त्या संघाचा पॅव्हिलियन आनंदात नाचत होता. आता दोन्ही पॅव्हिलियन शांत आहे. दोघांकडे शांतता. एसपी वॉरियर्स टीम एक पाऊल पुढे टाकतीये. कमबॅक करते मॅच मध्ये. 10 चेंडू 17. महत्वाचा चेंडू सोडून दिला जातो. अंपायर सांगतील व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये आता ऍड होतीये. एक्स्ट्रा धाव. रिव्ह्यू घेतला जातोय व्हाईट साठी आणि हा लवकर रिव्ह्यू घेतलाय. नशीब लवकर घेतलाय. दोन्ही टीमला आपण रिव्ह्यू दिलाय प्रत्येक इनिंग मध्ये. आणि जर रिव्ह्यू तुमच्याकडे तो घ्या. असंही घरी जाऊन त्याची भाजी नाही बनवू शकत आणि आहे रिव्ह्यू तो घेतला गेलाय. जर रिव्ह्यू सक्सेस झाला तर तुमचा रिव्ह्यू ऑन असेल. जर अनसक्सेस झाला सगळं कळवतो. जर अनसक्सेस झाला सगळं सांगतो दादा. जर अनसक्सेस झाला तर रिव्ह्यू घेऊ शकत नाही. हा चेंडू वाईड आहे की नाही त्याच्यावरती आम्ही समीकरण सांगणार दादा. हळू माना दुखतील. मी सांगतो ना दादा. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड झाली आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचली आहे 31. 10 चेंडू 16 धावेची गरज आहे दादा. 10 चेंडू 16 धावा. चांगली मॅच बनली आहे. एक व्हाईट बॉल तुम्हाला किती मोठं टेन्शन देते बघा. रवी स्ट्राईक वरती आहे. छोटा पॅकेज. या मैदानामध्ये संपूर्ण अपेक्षा आकांक्षा महत्वाकांक्षा आशेचा किरण. दुसऱ्या बाजूला गोलंदाज. मान दिलाय सन्मान दिलाय. एक सिंगल धाव घेतली. सेन्सिबल क्रिकेट कॅल्क्युलेशन क्रिकेट. तर बदाम खाण्याची अक्कल नाही आती दोस्त. तुम्ही रोज सकाळी उठत असाल बदाम केळी नाही त्याने अक्कल येत नाही. ठोकरे खाण्याची अक्कल आती आहे. 9 चेंडू 15 धावेची गरज. मॅच दोन्ही बाजूला 50-50% आहे. मॅच कुठेच एकतर्फी गेली नाहीये. दोन्ही पॅव्हिलियन शांत आहेत म्हणजे दोन्ही पॅव्हिलियनचे हृदयाचे ठोके धाक धूक असेच चालू आहेत. वॉट अ बॉल. अप्रतिम चेंडू हाताला. आता 8 चेंडू मध्ये 15 धावेची गरज आहे.
आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमला माहितीये रवी चौगुलेची विकेट किती महत्वाची आहे. रवी चौगुले को पकड डाला मॅच जिंकाला. माहितीये टीमला इसको पकड डाला तो मॅच जिंकाला. त्याच्याच मागे हात धुवून लागलेत. 8 चेंडू 15 सोडून दिलाय. दिल्ली असेल कदाचित. दिल्ली आहे अंपायर. येस डेलिब्रेट. डेलिब्रेट म्हणजे रवीनी कोणतीच हालचाल केली नाहीये. बॅटही फिरवली नाहीये. कोणती मुवमेंट नाहीये. तो उभा राहिला. चेंडू त्याच्या पायाला लागला. डिक्लेअर मध्ये गेला. तुम्ही कोणतीच मेहनत केली नाहीये म्हणून तुम्हाला फुकट काहीच भेटणार नाही. आणि या जगात फुकट काहीच नाही. उन्हात गेल्याशिवाय सावली देखील नाहीये. इथे फुकट तुम्हाला काहीच भेटणार नाही. डॉट बॉल. 7 चेंडू 15 धावेची गरज. 7-15. काय मॅच बनली आहे. जे 12वे खेळाडू हसत होते ते आता डोक्यावर हात ठेवलेत. हे बदललंय मॅच मध्ये. स्क्वेअर किक करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर एक भेटेल. रवी नॉन स्ट्राईकला येईल. मॅच आता वेगळ्या दिशेनं गेली आहे मित्रांनो. रवी स्ट्राईक वरती नाहीये. रवी नॉन स्ट्राईकला उभा आहे. 6 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. संध्याकाळचं सत्र आहे. वातावरण थंड आहे. मैदान गाजलंय आणि अशा वेळी चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये. व्हॉट अ मॅच. प्रेशर आहे. टेन्शन आहे मॅच मध्ये. चला स्पीडअप घ्या टीम. तीन अँगल पाहता इथे टीम हडल चालू आहे. टीम मीटिंग चालू आहे. गोलंदाज कोण निवडला जाईल. कोणाला गोलंदाजी देऊयात. प्रत्येकाने एखाद्या गोलंदाजाच्या पाठीवरती थाप मारली. चेंडू हातामध्ये दिला. दुसऱ्या बाजूला फलंदाज दाखवले जातील दोघेही. हे पा दोघे फलंदाज हे एकमेकांसोबत बोलतायत. कुणाल यमकर आणि रवी. आणि रवी आता नॉन स्ट्राईकला उभा आहे. 6 चेंडू 14 धावेची गरज आहे. व्हॉट अ मॅच यार. व्हिडिओ एडिटर तुम्ही तयार राहा 3ऱ्या चेंडूला. कारण की जोही संघ जिंकेल ना त्यांचा जल्लोष खूप वेगळा असेल भाऊ. गाड्या कशा सुटतात शर्यतीच्या तसे सुटतील सगळे. व्हिडिओ एडिटर फोटोग्राफर तयार राहा. 6 चेंडू बाकी आहेत. दादा चला मॅचला स्पीडअप घ्या. अंपायर बरेच नियम सांगतात. गुड गुड गुड. आणि हे महत्वाचं आहे. दिनेश शेळकेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. येस गुरु सर. अगदी येस 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 येस. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर डॉट जातोय. डॉट जातोय. रवी रागवलाय. रवी रागवलाय. ही मुवमेंट नाहीये. येस रवी 5 चेंडू 14 धावेची गरज. ओके वाईट साठी घेतलाय. थँक्यू. वाईट साठी घेतलाय. वाईट साठी रिव्ह्यू आहे अंपायर. ये देख भाई. फेअर बॉल आहे. योग्य बॉल आहे. योग्य बॉल आहे. शफल होऊया आप. तुम्ही शफल झालाय भरपूर. शफल होता तर चेंडू का सोडता. रिव्ह्यू संपला बॅटिंग टीमचा. शफल होता तर चेंडू का सोडता. आणि हाच उल्लेख केला. रवी नॉन स्ट्राईकला आहे. ये बहुत बड़ी बात है बॉलिंग टीम साठी. शेर नॉन स्ट्राईकला उभा आहे. 5 चेंडू 14. अपकट. बॅटच्या टॉप एजला कॅचचा कॉल दिलाय. कॅच निसटले. डिक्लेअर मध्ये जातो चेंडू. धाव एकच आली आहे. पुन्हा डिक्लेअर आली आहे. 4 चेंडू आता बाकी आहेत. 13 धावेची गरज. 4 चेंडू 13 धावा. हे समीकरण या मॅचचं आहे. 4-13. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ मॅच.
कमी गतीचा चेंडू लॉफ केला जातोय, चेंडू कदाचित निघून जातोय. ओ माय गॉड, कमी कमी गतीनं चेंडू हाताळला. व्हॉट अ बॉल यार, व्हॉट अ बॉल. अप्रतिम चेंडू. इट्स अ मॅक्सिमम, इट्स अ मॅक्सिमम. आणि हा चेंडू बरोबर स्लोअर वन टाकलाय. आओ मारो येलो मिठाई. आणि अशी मेजवानी जर फायनल मध्ये देणार, हा पा चेंडू सोडलाय फक्त. व्हॉट अ मॅच, बनली मॅच. 3 चेंडू 7. 3 चेंडू 7 धाब्याची गरज. 3 चेंडू 7. व्हॉट अ मॅच. काय मॅच बनवली यार. एक षटकार, एक चेंडू तुला राजा बनवतोय. क्रिकेट आहे. टप्पा चुकला, मॅच संपली. बाहुबलीमध्ये टप्पा महत्वाचा होता. ही मॅच फायनल आहे. टप्पा महत्वाचा आहे या मॅच मध्ये. 3 चेंडू 7. धाकधूक, प्रेशर आहे, टेन्शन आहे. हाताची बोट आरामात चावा. ज्यांना टेन्शन आला ते नख चावतायत. चांगली मॅच बनली आहे. सिली पॉइंट. 2 खेळाडू एक सिली पॉइंटला उभा केलाय. खूप छान. तीन चेंडू 7 धावेची गरज. चांगली मॅच, चांगली मॅच बनली. 3 चेंडू 7 धावा, 7 धावा 3 चेंडू, 3 चेंडू 1 षटकार, 1 षटकार 3 चेंडू, 3 चेंडू 2 चौका, 2 चौका 3 चेंडू. अशी मॅच आहे. व्हॉट अ मॅच. लॉफ केलाय, चेंडू निघून जातोय सीमा रेषे पार. एक चेंडू आता बाकी आहे. प्रेशर, प्रेशर या मॅचचं. संपूर्ण पॅव्हेलियन तुम्ही बघा. व्हॉट अ मॅच. एक धाव आता हवी आहे या मॅचला जिंकण्यासाठी. फोटोग्राफर तयार राहा, व्हिडिओ एडिटर तयार राहा. व्हॉट अ मॅच. येस, शेवटचा चेंडू. 2 चेंडू 1 धावेची गरज. हो हो हो. चला आपण बाहेर व्हा. खेळाडू, खेळाडू सगळे बाहेर जावा. व्हॉट अ मॅच यार. हृदयाचे ठोके असे चालू आहेत, असे चालू आहेत हृदयाचे ठोके. 2 चेंडू 1. फायनल मॅच अशीच हवी होती. मित्रांनो, एकदा आयोजकांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. संपूर्ण आयोजकांसाठी खूप छान आयोजन. अध्यक्ष, कमिटी, मेहनत रंगाली. 2 चेंडू 1 धावेची गरज. लॉफ केलाय. पाटण तालुका धनगर प्रीमियर लीग 2026 सामना करी राहिलाय. यंगस्टार धोनीचा वाडा टीम.